नमस्कार, मी ॲडव्होकेट संतोष बाराते, ॲग्रोनेट संचालक मानवत. मित्र हो, आम्ही आज पाथरी तालुक्यातील वडी सारोळे येथे आलो आहोत. यांना आपण ऊसाच्या किट द्या तर त्यांच्याशी आपण चर्चा करू. आपण मला सांगा की आपण ह्या ऊसाची किट वापरली तर याच्यासाठी तुम्ही आणखीन काही वापरलं का फक्त किटच वापरली? त्याच्यानंतर आम्ही बाकी काहीच वापरलं नाही, फक्त किट वापरली. पहिल्यांदा 2 बॅग फक्त खत टाकला तुम्ही याच्या अगोदर. बरं, हा तुम्ही जे आम्हाला सांगितलं खत वापरायचं नाही, हा. त्यानंतर जे आम्ही 2 ड्रिचिंग केले किट हा वापरली. हा हा. त्याच्यानंतर आम्ही कुठलंच तिथे खत टाकलं नाही. म्हणजे तुम्ही फक्त एक एक बॅग पहिली जी आम्ही ज्यावेळेस आपली भेट नव्हती झाली त्याच्या आधी एक एक बॅग टाकली, त्याच्या व्यतिरिक्त खत वापरलं? वापरलंच नाही. मित्र हो, यांनी फक्त ॲग्रोनेटची किट वापरलेली आहे. आणि आपण समाधानी आहेत का? समाधानी आहेत ना आम्ही. आज ऊसाची परिस्थिती काय आज वाटते? ऊसाची परिस्थिती इतकी झाली, आज पाणी तोडले आम्ही. किती दिवस झालं पाणी याला तोडलं? जवळपास 1-1.5 महिने झालं पाणी नाही. 1.5 महिना. आज ऊसाची कंडिशन बघू आपण. मोजा ऊसाचे कांडे किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40. जवळपास 40 कांड्याचा ऊस आहे. 40 कांड्यावर मित्र हो ऊस आहे. सदरील शेतकऱ्यांना कुठलाही रासायनिक खत दिला नाही, फक्त ॲग्रोनेटच्या किटच्या माध्यमातून यांनी ऊस लावला आणि आज रिझल्ट आपल्या समोर आहे. 1 ते 1.5 महिना झालं तरी पाणी तोडलेलं आहे ऊसाचं. मित्र हो, आपण ऊसाची शेती करीत असताना थोडी विज्ञानाची कास धरली पाहिजे आणि आपण उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ लावला पाहिजे. गेली 5 वर्ष झालं ॲग्रोनेट हाच केंद्रबिंदू धरून काम करत आहे. आपण शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया ऐकल्या, नुसता खताचा वापर करून उत्पन्न होत नाही, तर त्या पद्धतीनं नैसर्गिक आणि वैज्ञानिक पद्धतीनं त्याचा मेळ घालून ऊस शेती करावी लागते. मित्र हो, ॲग्रोनेट खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि आपण मशागत कशा पद्धतीने करावी या सगळ्या गोष्टीचा एक संयोग घडून ॲग्रोनेट काम करते. गेली 5 वर्ष झालं काम करते. आपण बघितलं सदरील शेतकऱ्याच्या 40 कांड्या ऊस गेलेला आहे. तर आपण शेतकऱ्याला काय सांगतात? शेतकऱ्याला मी एकच सांगू, बाबा तुम्ही रासायनिक खत वापरण्यापेक्षा इतर आपलं जे ॲग्रोनेटचं किट वापरून बघावं एक वेळेस तरी. आमचा प्लॉट लॉटला भेट एक दोघं घेऊन बी गेले. अच्छा, पण खताचं प्रमाण कमी करावे. तर मित्र हो, ॲग्रोनेटच्या माध्यमातून गेली 5 वर्ष महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातमध्ये काम चालू आहे. आपणही आपल्या शेतकऱ्याच्या बांधावर येऊन काम करणारी म्हणून महाराष्ट्रामध्ये नाव असलेली एकमेव कंपनी आहे ॲग्रोनेट कंपनी. आपणही आम्हाला फोन करू शकतात आणि मित्र हो, आपलं उत्पादन 100% वाढवण्याची हमी देणारी एकमेव कंपनी आहे. तत्पूर्वी आपण शेतकऱ्याचा नंबर घेऊ शकतात, शेतकऱ्याला व्हिजिट देऊ शकतात. तर आपण आपला मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 9673 42 10 65. राहणार सारोळा, खुर्द, तालुका पाथरी. नाव सांगा. माझं नाव रामप्रसाद मदनराव अबूत. नंबर आणखीन एकदा सांगा. माझा नंबर आहे मोबाईल नंबर 9673 42 10 65. तर मित्र हो, या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात. जर कंपनीशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर 83 79 89 89 86 या नंबरला कॉन्टॅक्ट करा. आपण बघितला 40 कांड्या ऊस गेलेला आहे. कुठलाही खत वापरलेलं नाही, फक्त पाणी व्यवस्थापन आणि ॲग्रोनेटच्या किटचा वापर, मशागत कशा पद्धतीनं करायची या सर्वांचा मेळ घालून ॲग्रोनेटच्या माध्यमातून आज 40 कांड्यावर आपण ऊस गेलेला आहे. आपण बघितला. आपणही आम्हाला कॉन्टॅक्ट करून आपल्या बांधावर बोलू शकतात. आमचा मोबाईल नंबर आहे 83 79 89 89 86. धन्यवाद.